पुण्यातील भोंदूबाबाच्या या कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून खळबळ उडाली आहे. मोबाईलमधील छुप्या ॲपच्या माध्यमातून भक्तांवर नजर ठेवणारा आणि मोबाईल कॅमेऱ्यातून खाजगी क्षण बघणाऱ्या बाबाला काही दिवसांपूर्वी अटक झाली आहे. ही घटना आहे मुळशी तालुक्यातील सुस गावातील. या गावात स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे. या भोंदूबाबाचे वडील भीमराव तातीरने दिव्य साक्षात्कार झाल्याचा दावा करत हा मठ काही वर्षांपूर्वी सुरू केला. नंतर 2022मध्ये या बाबाने स्वतः या मठात बाबा बनण्याचा निर्णय घेतला. या बाबाचे नाव प्रसाद दामदार. प्रसाद या मठात बाबा झाल्यानंतर त्याचा हा निर्णय भक्तांकडून पैसे उकळण्याबरोबरच त्यांच्याशी समलैंगिक संबंध प्रस्थापित करता यावेत यासाठीच होता. त्यासाठी प्रसाद त्याच्या मठात आलेल्या भक्तांचे मोबाईल फोन मागून घ्यायचा. ग्रहदोष असल्याने मोबाईलमध्ये कंपास ॲप डाउनलोड करावं लागेल असं कारण तो द्यायचा. मात्र ते ॲप डाउनलोड करताना तो एअरड्रॉइड किड हे आणखी एक ॲप चोरून डाउनलोड करायचा. पालकांना आपल्या मुलांवर आणि त्यांच्या मोबाईल ॲक्टिव्हिटीवर नजर ठेवता यावी यासाठी या एअरड्रॉइड किड या ॲपची निर्मिती करण्यात आली. या ॲप्लिकेशनमुळे भक्तांच्या संपूर्ण मोबाईलचा ॲक्सेस प्रसादला मिळायचा. भक्तांच्या मोबाईलमधील कॅमेऱ्यातून दिसणारी सगळी माहिती तो गोळा करायचा आणि त्याचा उपयोग भक्तांना प्रभावित करण्यासाठी करायचा. आज कुठल्या रंगाचे कपडे आहेत, आज आपण कुठे कुठे गेलो होतो, हे सर्व प्रसाद बाबाला दिव्य साक्षात्कार झाला आहे असे भक्तांना वाटायचे. पण बाबाच्या मनात वेगळंच होतं. बाबाच्या लॅपटॉपमध्ये भक्तांचे असंख्य अश्लील व्हिडिओ असल्याचं समोर आलं आहे. बाबा सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असून पोलीस संबंधित प्रकरणी चौकशी करत आहेत.